ग्रोबस ट्रेडिंग सर्व्हिसेस गुन्ह्यातील 3 वर्षापासून फरार आरोपीस अटक. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई. शाहूपुरी पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये सन 2022 मध्ये ग्रोबस ट्रेडिंग सर्व्हिसेस या कंपनीमध्ये आर्थिक गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची 10 महिन्यांच्या कालावधीकरिता 15% परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याबाबत शाहूपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर्ड नंबर 739/2022 भाग 20 कलम 420, 406, 34 महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 चे कलम 3, 4, 6 सह बॅनिंग ॲक्ट कलम 21 प्रमाणे दिनांक 16/9/2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात नमूद गुन्ह्याचा तपास माननीय वरिष्ठांच्या आदेशाने आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्या मार्फतीने सुरू आहे. सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे सोमनाथ मधुसूदन कोळी याचा शोध घेऊनही तो मिळून येत नसल्याने माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार सो यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुशांत चव्हाण यांना नमूद आरोपी यास पकडण्याबाबत आदेशित करण्यात आले होते. माननीय पोलीस अधीक्षक सो यांनी दिले सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री सुशांत चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व पोलीस अंमलदार युवराज पाटील, अमित सरजे, शुभम सपकाळ यांचे विशेष पथक तयार करून सदर आरोपीचा शोध घेण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या. त्याप्रमाणे तपास पथकाने आरोपी सोमनाथ मधुसूदन कोळी याचा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी तसेच त्याचे मित्रमंडळी व नातेवाईक यांच्याकडे तपास केला, परंतु सदर आरोपीबाबत कोणतीही उपयुक्त माहिती मिळून येत नव्हती. तपास पथकाने आरोपीबाबत सखोल तपास करून तांत्रिक विश्लेषणाद्वारे अधिक माहिती घेऊन आरोपींचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व पोलीस अंमलदार युवराज पाटील, अमित सरजे, शुभम संकपाळ यांना सदर आरोपी हा बेंगलोर राज्य कर्नाटक येथे राहण्यास असून तो आज रोजी बेळगाव येथे येणार असल्याबाबत गोपनीय माहिती मिळून आली. मिळालेली माहितीचे अनुषंगाने सदर तपास पथकाने आज दिनांक 25/12/2025 रोजी बेळगाव बसस्थानक परिसरात सापळा लावून आरोपी नामे सोमनाथ मधुसूदन कोळी वय 36 वर्ष रा इजी 52 376 दौलतनगर राजारामपुरी कोल्हापूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ग्रोबस ट्रेडिंग सर्व्हिसेस यामध्ये कामास होता. ग्रोबस ट्रेडिंग सर्व्हिसेसमध्ये झालेले व्यवहाराचे अनुषंगाने गुन्हा दाखल झाल्यानंतर तो एकटाच आपले अस्तित्व लपवून ठिकठिकाणी राहून मिळेल ते काम करून उपजीविका करत असल्याचे त्याने सांगितले. त्याच पुढील तपासकरिता आर्थिक गुन्हे शाखा कोल्हापूर येथे हजर केले असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा कोल्हापूर मार्फत सुरू आहे.